आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. अनाथ पराधिपती गळा, परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. तुका म्हणे तुम्ही डुलविले वरी, मग मद हरी उपेक्षी नाम. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानरंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पंढरीच्या देवराया. पदं भोजते यं स्फुर्तिप्रदेशं. गजेन्द्रादि देवये सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो सकल विद्येचे अधिकरण, ते जीवन दुसरी चरण. श्री गुरूंचे दुसरी बंधू, शारदाची चतुराननाची आत्मदा. वाक्सिद्धी ते पाविले सहदा, तिचे चरणोदा दंडवत. ते वाग्विलास परमेश्वरी, सकलांगचे करी सुंदरी. राहोणी सबाई अभ्यंतरी, ग्रंथार्थ कुशलीपती. सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं. हेशमारुंदी वल्लभं, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सोय भानुगुरु भानुवारा दिला, जयाचे फुली दीपक दिव्य झाला. हरिभक्ती लागून तारे समजता. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा.
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मर, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, शिव माझे सांगा का पुलकी, विठाला कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मर, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, शिव माझी सांगा का कुलती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व धर्मार्थी, समस्त महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली सर्व साधक बंधू आणि भगिनी, सर्व उपस्थितांच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू, भक्ती क्षेत्रामध्ये कलशस्थानी शोभणार, महाराष्ट्राचंच नव्हे भारतवर्षाचंच नव्हे समस्त विश्वाचं पारमार्थिक वैभव श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणी पार प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी प्राथमिक सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल प्रसंग मागणीचा आहे आणि निमित्त पुण्यस्मरणाचे पुण्यतिथीच आहे. महाराष्ट्र किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना अखिल भारतवर्षामध्ये नव्हे समस्त विश्वामध्ये आता जसं दुपारी सांगितलं काही अमेरिकेला आहे, कोणी आफ्रिकेला आहे, कोणी नेपाळला आहे, अशी समस्त विश्वामध्ये आपली पांगलेली असणारी साधक मंडळी आणि या साधक मंडळीवरती ज्यांनी कृपेचं छत्र धारण केलेलं आहे असे तुमचे आमचे सर्वांचे आधार स्तंभ, तुमचा आमचा सर्वांचा असणारा आधार समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा या थोर महात्म्याचा असणारा हा पुण्यतिथी सोहळा या घोटी क्षेत्रामध्ये आपले असणारे आयोजक मंडळी, संयोजक मंडळी, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद महाराज ट्रस्ट घोटी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, सचिव असतील, सहसचिव असतील, आदी करून सर्व सदस्य मंडळी असतील, कोणत्या ना कोणत्या अंगाने या परमार्थिक कार्याला सहाय्यभूत असणारी सर्व अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक बंधू आणि भगिनी असतील, या सर्वांच्या संकल्पनेतून सुंदर असा भव्य असा असणारा हा पुण्यतिथीचा सोहळा लाईव्ह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. नुसता इथल्यांच्यासाठी नाही महाराज, जो जो त्या अधिकाराला जाऊन प्राप्त झाला त्यांच्या सर्वांच्यासाठी ही असणारी व्यवस्था आहे. आणि म्हणून हे पुण्यतिथीचं निमित्त आणि त्या निमित्तानं असणारी ही जागराची मागणी पण कीर्तनाची असणारी सेवा निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संतांशी बोलतात महाराज. वास्तवात संत दगड होण्याशी बोलतात, पशु पक्ष्यांशी बोलतात, जनाशी बोलतात, माणसाशी बोलतात, संत संतांशीही बोलतात. त्याच नयानं संत देवा
देवाशी बोलतात. आजच्या भंगामध्ये तुकोबारायांचं बोलणं पण बोलणं संतांशी आहे. कोणाशी जरी बोलत असते तर बोलण्याचा विषय मात्र या जगताचं कल्याण एवढाच विषय सांगत आहे महाराज. विठ्ठल आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय संतांशी बोलत असताना बोलायला सुरुवात करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन. तुम्ही संतजन कसे? जगाच्या पाठवर कृपाळू जर कोण असेल फक्त संत आहे. आणि म्हणून दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात ना, चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कवणे अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. हे जसे कृपा करणाऱ्या गोष्टी आहेत ना, यांच्या पुढे जाऊन आमचे संत कृपाळू आहेत महाराज. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात कृपाळू सज्जन. नुसते कृपाळू नाही, तुम्ही सज्जन आहे. आणि नुसते सज्जन नाही तर काय, सज्जन वेगळा आणि संत वेगळा. सज्जनाला संत म्हणतो आणि एवढंच नाही तर सज्जनाला देव म्हणतो. काय माणूस भेटला होता देवासारखा. सज्जन वेगळा, संत जन वेगळा आणि देव वेगळा, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकोबाराय सांगा तुम्ही कृपाळू आहे, सज्जन आहे आणि एवढंच नाही तर तुम्ही संत जन आहे. एवढं असताना माझ्यावर एवढी कृपा, एवढे कृपादान तुमचे एवढं कृपेचं दान द्या. काय दान द्या? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. त्या भगवान परमात्म्याला माझी आठवण सांगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. मी मात्र अडचणीत आहे. किती अडचणीत? खूपच अडचणीत आहे. इतका अडचण सांगण्यासारखा सुद्धा नाही. किंवा माझी सांगा का कुलती. माझी किंव त्या भगवान परमात्म्याला तुम्ही सांगा. म्हणजे मग तुम्हाला काय झालं सांगायला? काय झालं मी त्या पात्रतेचा नाही. तुकोबाराय म्हणतात, अनाथ पराधीपती रागला परिपाया वेगळा नका करू. हो, मी परमात्म्याला सांगू शकत नाही. संत जन हो, तुम्ही माझा हा निरोप त्या परमात्म्यापर्यंत द्या. आणि तुम्ही निरोप दिला की तो असणारा परमात्मा तुमच्यापेक्षा कृपाळू आहे, किंबहुना तुमच्या इतकाच तोही कृपाळू आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. पण तुम्ही निरविल्यावरी उपेक्षिना, तसा मात्र उपेक्षिल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्ता राखी पाया पाशी दुर्जनाशी संवादी भेद आहे. संताकडे मात्र भेद नाही. आणि म्हणून तुम्ही माझी एवढी आठवण त्या परमात्म्याला सांगा आणि एवढं दान मला द्या. ही असणारी दानाची मागणी आजच्या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांकडे मानतात. वास्तव सप्ताहाची परंपरा आम्हाला भागवताकडून आली. भागवतानं परंपरा दिली. पंचमुख्य वर्म सांगितलं ते मात्र आमच्याकडून हुकलं आणि बाकीचं मात्र सगळं चालू आहे. जे भागवतानं सांगितलं मेलेल्याचा उद्धार हा सप्ताह करतो. आता फक्त उद्धारच राहिला नाही, बाकी सगळं चालू आहे. हो महाराज, धुंडुकारीचा उद्धार 7 दिवसात नुसत्या श्रवणाने झाला बरं का. म्हणजे काय फक्त नामधारकाचा उद्धार होतो असं नाही. आमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी भरलेल्या आहेत बरं का. ज्ञान प्राप्तीचे जे मार्ग सांगितले ना, त्याच्यामध्ये सगळ्या मार्गाने उद्धार आहे. सगळ्या मार्गाने उद्धार होईल, पण त्या मार्गाला आम्ही टिकलो पाहिजे. टिकलो तर उद्धार आहे बरं का. श्रवण मनन निधी ध्यासन तत्व पदार्थ शोधन विवेक वैराग्य समाधी शतक मुमुक्षुत्व हे सगळ्यात आम्ही जर कसाला उतरलो, निष्काम कर्म निष्काम उपासना आमच्याकडून घडली तर आमचा उद्धार बाकीच्या मार्गाने होणार आहे.
कशालाच पुरत कशातच टिकत नाही आणि म्हणून साधून शेवटचं साधन तुमच्या आमच्यासाठी काढलं पण विचार करून काढलं महाराज ज्याला जीव ब्रह्म इतक्याचं साक्षात साधन वेदांत शास्त्रानं सांगितलं आणि महात्म्यानं तेवढंच साधन घेतलं आणि तुमच्या आमच्या घरी महात्मा विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आम्हाला गरज उद्धाराची का गरज उद्धाराची इथं जर उद्धार झाला नाही पुन्हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सुद्धा आता इथं आम्हाला सापडले स्टेशनही सापडलं गाडी सापडली पुढं स्टेशनही सापडलं का नाही सांगता येत नाही गाडी मिळेल का नाही सांगता येत नाही आणि म्हणून येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येरधारी जिरापुर पण अनादी काळचा जीव जेवढे धूर्त आणि शहाणे होते महाराज जेवढे हिताच्या ठिकाणी जागे होते ते सत्ययुगातच मुक्त झाले जे त्याच्यापेक्षा सेकंड क्लास वाले होते ते त्रेतायुगात मुक्त झाले जे पास क्लास वाले होते ते द्वापर युगात मुक्त झाले आणि जे शेवटच्या बेंचवरचे होते ते अजून आतमध्ये आणि नुसते आत्मत नाही महाराज इथं येऊन म्हणते आता पुढे राहिलं का कोणत्या काळात हे पास होतील विचार करा अरे त्यांनी म्हणायला पाहिजे काही मी उदाहरण पावेल ते म्हणायचं सोडून दिलं आता पुढे राहिलं म्हणतात सांगा ना तरी पास होतील गंधावाले माळीवाल्यांचं सांगते मी यांची पास होण्याची अजिबात शक्यता वास्तवात जर बघायला गेलं तर इतकं सोपं आहे महाराज पास व्हायचं किती सोपं आहे या मंदिरात आले ना आणि चुकून जरी तुमच्यावर दृष्टी पडली ना हो चुकून म्हणतो तरी पास होता नाही महाराज जगाच्या पाठीवर जे तुम्हाला सापडलं ते कोणाला सापडलं फक्त उगा आता कार्यक्रम ठेवला सांगावं लागत म्हणून सांगत नाही मी जे तुम्हाला सापडलंय ना जे प्राप्त झालं ते जगाच्या पाठीवर कोणाला प्राप्त नाही भगवान शंकराला जी अनुभूती ती तुम्हाला अनुभूती आहे लक्षात घ्या नारद महर्षींना नामाच्या चिंतनाला जो अनुभव आहे तो तुम्हाला अनुभव आहे नारद भक्तिसूत्र बघा नसल तर आपण लाण्याच्या पंक्तीला बसायचंच कशाला भगवान शंकरासारखे अखंड नाम साधनेमध्ये तुम्ही त्यांचे जोडीदार आहेत जगाच्या पाठीवर सगळ्यात अगोदर गीता सांगितली सूर्याला परमात्म्यानं म्हणून सूर्यदेव तुमचा ज्येष्ठ गुरुबंधू आहे लक्षात ठेवा गीता म्हणजे काय 700 श्लोक ही चर्चा आहे 700 श्लोक ही चर्चा आहे चर्चा पण चर्चा कधी होते आधी तुम्हाला जे पाहिजे ते दिलं आणि त्या देण्याच्या संबंधानं चर्चा सुरू झाली तिथं नाव गीता आहे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मधील आत्माज्ञाने हस्तगत रत्न होय आणि तो आत्मा हस्तगत करून दिला अर्जुनाला आणि मग प्रश्न मग उत्तर सुरू झाली तिथं नाव गीता आहे तुम्हाला 4 घंटेच्या हातमध्ये जे सांगितलं ना तेच अर्जुनाला तिथं सांगितलं तुमचं आमचं जे सुरू होतं ना तेच अर्जुनाचं परमात्म्याचं सुरू झालं आणि त्याचं नाव घेत आहे साधकांच्या चर्चा ह्या दुय्यम किंवा गौण चर्चा नाही किंवा ह्या बाष्कळ चर्चा नाही
गीतेच्या तोडीच्या चर्चा आहे लक्षात. म्हणून तुमचा आमचा सगळ्यांचा ज्येष्ठ गुरु बंधू सूर्यदेव लक्षात ठेवा. पुढे सूर्याने ती मनूला सांगितली, मनून इक्ष्वाकूला सांगितली, ज्याच्या कुळामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूने अवतार घेतला. सांगा मग आपण किती भाग्याचे. विचार करा, कधी करतो का विचार? सद्गुरु आले, अनुग्रह दिला फुकट, माळही सद्गुरूचीच. इथं काय नाही लागत, इथं काही लागत. गुरुला विचारतो तुमच्याकडे, आम्हाला वाटलं तुमच्याकडे असेल माळ. इतकं फुकट मिळालं ना खरं, एवढं फुकट मिळालं आणि म्हणून त्याची किंमतच नाही. किंमत ज्यानी ज्यानी नाही धरली तो म्हैसाळ ठिकापुरा तैसा उगाची होते. कान देवाच्या परिवरी भयांतल्या हाती सहस्रवरी ते तर बैसोनी उपवास करी का दरिद्रीची. दरिद्रीच आहे महाराज. तर ज्याने विश्वास धरला तो देवा धरा. दुसरं काही मधलं स्टेशन त्याला माहीतच का. सद्गुरूच्या तावडीत सापडलाय. हो, आणि म्हणून मस्त आनंद असतो, मस्त परमार्थ चालू असेल. पण तसा तुमचा चालू आहे ना, तसा जगात कुठंच नाही महाराज. आता हे लाईव्ह रेकॉर्डिंग तरी पण माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आता काय आपण घरातलंच करतो, अनुभव सांगायलाच आलोय आपण. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी माझ्या जीवनात इतका मोठा गुरु केला होता, मला कुठं वाटेल म्हणजे किती मोठा होता. मी इतका मोठा गुरु केला होता का आमच्या नगरला कीर्तन होतं रात्री, आणि नगरला कीर्तन झाल्यानंतर बाबा त्या गुरुच्या गाडीचा नंबर घ्यायला रात्रीच्या अंधारात आम्ही अर्धा किलोमीटर पळत काय त्या नंबर असतो. आणि सांगू का, जिथं काहीच मिळत नाही ना तिथं जास्त, जिथं काहीच मिळत नाही ना तिथं लय भाव, तिथं सगळं ऐकलं मिळत महाराज, तिथं काहीच. तुम्हाला सांगतो असे बरेच दिवस गेले. पण मी पहिल्यापासून आमचं कसं म्हणजे आमच्या घरात वडिलांचा परमार्थ होता. मग आम्हाला सगळे ते कीर्तन प्रवचन काही नवीन नव्हते. कीर्तनामध्ये आम्ही गुरुचे एवढं महत्व ऐकायचो, गुरुचं एवढं महात्म्य ऐकायचो. आणि म्हणलं आपण तर इतका मोठा गेलाय तर काहीच नाही. गुरुचं शिष्याचं कोणतंच नातच नाही, काही काहीच नाही, नातच नाही काही. मग आपलं चुकलंय का गुरु चुकलाय? काहीतरी तर मला झालं असं. असे बरेच दिवस गेले. आणि 1997 साली मी मोटरसायकल घेतली नवीन, सुझुकी मॅक्स 100 लाल कलरच्या मोटरसायकलची क्रेज आली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि ती मोटरसायकल घेतली आणि त्या मोटरसायकलवर नरोडे सर, मी आणि आमच्या शेजारी एक संभाजी पाटील नावाचा आमच्याच वयाचा एक सद्गुरू असतो. आम्ही तिघजण ट्रिपल सीटवर त्या मोटरसायकलवर आळंदीला गेलो. आळंदीला गेल्यानंतर आता सारखी आळंदी नव्हती, काही नव्हतं. मला गेलो आम्ही, आम्हाला पुजाऱ्याने विचारला अभिषेक करायचा, म्हणलं करू. आणि अभिषेक करायला बसलो. आमचा अभिषेकच जवळपास अर्धा पाऊण तास, 1 तास झाला बाबा. इतका दिवस आणि इतका असं प्रसन्न छान वाटलं. अभिषेक झाल्यावर मला आम्हा तिघांना त्या पुजाऱ्याने विचारलं, माऊलींना आता तुम्हाला काही मागायचं असलं तर मागा. बडबड करू नका. विठ्ठला 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 माऊलींना तुम्हाला आता काय तुमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये जी इच्छा असेल ना ती इच्छा माऊली जवळ मागा. म्हणजे आपल्या अंतःकरणात इच्छा आहे. हा जो काही घोळ चालू आहे ना अंतःकरणामध्ये, ही जी तळमळ चालू आहे ना, गुरु केलाय तरी अजून गुरुचं शिष्याचं कुठं मेळ बसला नाही. नेमकं काय म्हणतोय माऊली, आम्हाला असा गुरु आमच्या जीवनामध्ये येऊ द्या तर आमच्या आयुष्याला आमच्या सोबत राहिला. हे मागणं तिथं माऊलींना मागितलं होतं.
आणि त्याच्यानंतर आम्ही विसरून गेलो. पण त्याच्यानंतर कर्म धर्म संयोगानं ताई साहेबांचं कीर्तन गावात झालं. गावात झालं तर अगोदरचे परमार्थिक असल्यामुळे आम्ही आमच्या काठ्यात काहीच कीर्तन आवडलं नाही, पटलंच नाही. पण दोन पोरी गावातल्या आले होते, प्रश्न इतकं रोखतो झाल्या त्या दोन पोरी आल्या हाताला हात धरून आणि ताईनं म्हणलं तुम्ही जे सांगितलं ना आम्हाला तसा अनुभव पाहिजे. आता पोरींनी अनुभव घ्यायचं म्हणतात म्हणून नेमकं काय म्हणून नरोडे सर मी आम्ही दोघं त्यांच्यासोबत त्या दोन आम्ही दोघं असे मिळून पहिलं 4 जणांना अनुभव झाला गावात. आणि तिथून पुढं जे सुरू झालं महाराज तर माऊलींना जे जे मागितलं होतं त्याच्यामध्ये तसं भरे माऊलींनी कमी केलं. कृपादान केले सरते हिच्याकडे कोणाचं लक्ष असं नाही तर नसलं पण माऊलीचं लक्ष. म्हणून माऊलीचे खरे उत्तराधिकारी जर कोण असेल तर तुम्ही हे सगळे. आपल्याला किती पडत हा भाग ज्याचा त्याचा आहे. मी कोणाचा पेपर तपासायला आलो नाही हो, पण माऊलीने आजही माऊलीचा समाधीचा दगड हा दगड नाही महाराज, त्या दगडाखाली माऊली आज कृपेच्या अंगाने आज जिवंत. तुम्ही जे मागाल ते आज तिथे आणि म्हणून जे पोट भरायला निघालेला सगळ्यांचं टेचिंग चाललंय महाराज. पण परमार्थाचा लवलेश मात्र तिला सापडत नाही. आणि तुम्ही जर उद्धार मागितला तर माऊली दिल्याशिवाय राहत नाही. माऊलीला उद्धार मागितला तर ती इकडे श्रीपाला वगैरे पाठवतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. विठ्ठल कृपा केली म्हणजे काय केलं? अहो तोच विठ्ठल गुरु झाला. पण नुसता गुरु झाला नाही, गुरु होऊन आपल्या दारात आला. लक्षात ठेवा. आणि म्हणून जगाच्या पाठीवर सगळ्यात किमती वस्तू काय असेल तर तुमचे सद्गुरू हे किमती वस्तू. का आम्हाला काही प्राप्त होईल पण सद्गुरू प्राप्त होणार नाही. जगाच्या कोणती गोष्ट अशी अशक्य नाही जी आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही, पण सद्गुरू मात्र प्राप्त होतील. हे कोण घडे सायासी हे मात्र होऊ शकत नाही. आणि म्हणून जेवढी जेवढी
त्याला देवाकडे सद्गुरूची मागणी केली आणि देवाकडे सद्गुरूचीच मागणी केली, दुसरं काही मागायचं नाही. अनेक दुसरे बद नाही आता नेमिले चित्ता प्रसन्निया. देवा आता दुसरं मला काही नको. आणि जो दुसरं काही नको म्हणतो ना त्याचं नाव संत आहे. दुसरं आता आम्हाला काही लागतच नाही, आता कशाचीच गरज नाही, काही मागणी आम्हा अनुचित. ज्याचं मागायचं संपलं ना तो भक्त या पदाला पोहोचला. म्हणून मागणं संपलं पाहिजे. मागणं संपलंय तरी आजच्या भागामध्ये मागणं मागतात. आजचं जे मागणं आहे ना ते जीवाच्या कल्याणाचं आहे. ते व्यावहारिक नाही, लौकिक नाही. ऐहिक सुख त्यानं आम्हाला प्राप्त होणार आहे, त्यानं जीवाचं कल्याण होणार आहे. मगाशी दुपारच्या कीर्तनामध्ये सांगितलं ना, बाकीचे जेवढे धर्म म्हणून शिकवतात ते मानव धर्म शिकवतात, पण आमचा साधू मात्र स्वधर्म शिकवतो. स्वधर्म हा बापा तो नित्य यज्ञ जाणता म्हणून वर्तता तेथ बापा संचार नाही. जगाच्या पाठीवर स्वधर्म शिकवणारा एकच आहे, त्याचं नाव सद्गुरू, एक होणार त्याचं नाव संत आहे. ज्ञानीच फक्त आमचं कल्याण होणार आहे. एक मला कल्याणाची काही गरज नाही. कल्याणाचं नाव तू करायला लागते का? कल्याण कोणाला नाही लागत. म्हणजे का? पोराला 2 लाख, सुनाला 1.5 लाख, नातू नोकरी लागली, बायकोची पेन्शन आणि माझी पेन्शन हलक्याची 5 लाख रुपये आणि कल्याणापासून काय आवड उभं राहिले. ऐका, मागचं पुण्य होतं, मागचं कर्म चांगलं होतं म्हणून आता लावून खातो. पण आताचं कर्म जर प्रतिकूल असं तर उद्या काय खावा लागेल सांगता येत. अरे मागे कधीतरी पुण्य केलं असं म्हणून आज भोगेल. उद्याचं काय? कधीपासून भोगत आलोय महाराज. गाय झालं का बैल होते, बैल झालं का डुक्कर होते, डुक्कर झालं का गाढव होतोय, शेळी होतोय, बोकड होतोय, कोंबडी होतोय. कधीपासून चाललंय याचं? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम इह संसारे खलुस्तारे कृपया पारे पाहे पुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. आचार्य सांगतात, मूर्खा आता तरी भर. का भर? आतापर्यंत जसा 12च्या भावात गेला ना तसं आता जर भरला तर जाणार नाही, आणि नाही भरला तर गेल्याशिवाय राहणार नाही. सांगतो तुम्हासी भजाए विठ्ठला. नाही भरला तर जन्म वाया जाणार आहे. किती पैसे असले, किती बँक बॅलन्स असला, किती शेती असली, किती इस्टेट धंदा मोठमोठा असला तरी सुद्धा परमात्म्याला नाही भरला तर नरदेह मिळून सुद्धा वाया जाणार आहे. वाया जायचंय का कारणी लागायचंय? कारणी लावायचा आहे हा विचार ज्याचा त्याचा आहे. म्हणून सांगून जाईल, मनाच्या मार्गाने किती परमार्थ करा, देव प्राप्त होत नाही. प्राप्त असून प्राप्त होत नाही. म्हणून सांगावं लागलं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी स्थिरावला तोची धरणी. मग आता हरिपाठी स्थिराव स्थिर व्हायचंय, कवड्या मारायच्या. हरिपाठी स्थिर व्हायचंय, कवड्या मारायच्या. आणि स्थिर होतोय, कवड्या मारतोय. हरिपाठ स्थिर व्हायचं. हरिपाठ झाल्या उड्या मारल्या तरी स्थिरच आहे तुम्ही. डोंबाऱ्याची पोरगी असते ना, पंढरपूरच्या वाळवंटात चंद्रभागेचा खेळ चालतो महाराज डोंबाऱ्याचा. डोंबाऱ्याचा खेळ. ती पोरगी ह्या बांबू त्या बांबूवर दोरीने चालत जाते महाराज. पण नुसती चालत नाही, जाता जाता आम्हाला बाय बाय करते. खालचे म्हणतात आपल्याला बाय बाय केला. जसा टाटा वगैरे तसे टाळ्या वाजवत, टाळ्या वाजवता वाजवता नाचायला लागले. नाचता नाचता डोक्यावर कलश घेतली, परत त्याच्यावर कलश, परत त्याच्यावर कलश, आणि एवढं सगळं करून सगळं अंग नाचवते.
भेटायला गेले तर असं झालं का कधी? दोघांची पोरगी पडली आणि पुढचे 2 दात पडले, दवाखान्यात भेटायला जावं लागलं, असं कधी झालं? आणि बाथरूम मधून घसारली आणि खुबा उखाडला, हे झालं का नाही? झालं ना? हिने बाथरूम मध्ये घसरायचं काही कारण नव्हतं, पण घसर का? ही काहीच करीत नाही ना, ती घसरू शकते. पण तिकडं एवढं सगळं करते मला, सर्वांगाने नाचते, पण लक्षात ठेवा नाचत असताना तिच्या डोक्यावरचं का पडत नाही, तर डोकं स्थिर आहे, हे मला सांगायचंय. सगळ्या अंगाने नाचणं चालू आहे, पण डोकं मात्र स्थिर आहे. तुम्ही किती नाचा, फक्त डोकं स्थिर ठेवा. विठ्ठल डोकं स्थिर तेव्हाच राहील, फक्त त्याच्यामध्ये स्थिर जो आहे ना तो बसला पाहिजे, बरं का? स्थिर काय स्थिर आहे? परमात्मा स्थिर आहे, तेवढा सेटल आहे, त्याला सेटल म्हणतात. पोरगा बघायला गेलं म्हणजे काय करतोय पोरगा, म्हणजे नोकरी करतोय, पक्का आहे का, कायम आहे का, कायम परमनंट? हो म्हणजे परमनंट, म्हणजे डोळे दाखवून पोरगी द्या. हा परमनंट कधी लोकल होऊन जातो कळत, कधी सेटल अनसेटल होतो कळत नाही, कधी रुळावरची गाडी घसरण सांगता येत नाही. हे आमच्या सेटलच्या व्याख्या आहेत. जगाच्या पाठीवर हो अणूपासून रेणूपर्यंत सगळे अनसेटल आहे, काही स्थिर नाही. जेवढं मायच आहे महाराज, हे सगळं अनसेटल आहे, एकही स्थिर नाही. नदी प्रवाहित होते, काल जे पाणी होतं ते आज नाही, 1 तासापूर्वी जे पाणी होतं ते आता नाही, 10 मिनिटापूर्वी जे पाणी होतं ते आता 1 मिनिटापूर्वी नाही. का? स्थिर नाही. जेवढं दृश्य जगत आहे हे सगळं अनसेटल अस्थिर आहे, सारखं चालू आहे. मायेचा जेवढा कारभार, जेवढं मायेने ठेवलं ते सगळं अस्थिर आहे. जगाच्या पाठीवर एकच वस्तू स्थिर आहे आणि त्या वस्तूचं नाव परमात्मा आहे. लक्षात ठेवा, तो परमात्मा जो स्थिर आहे ना, त्याला डोक्यात घेतला का तुमचं डोकं स्थिर आहे. तुम्ही काही केलं तरी ते हलत नाही, आणि त्याला डोक्यात नाही घेतलं, छोट्या छोट्या गोष्टी लोक म्हणतात तू आपलं डोकं हलू नको. सांगतोय मी तुला, तू काही कर पण आपलं डोकं हलू, याचा अर्थ याचं डोकं हलत आहे. आणि डोकं हलतं त्या अर्थी याच्या डोक्यामध्ये स्थिर असणारा परमात्मा फिट झाला. परमात्म्याला फिट करून घ्यायचं, इकडं तिकडं कुठे ठेवायचं नाही, त्याला डोक्यात ठेवायचं. लक्षात ठेवा, त्याला आपला करून घ्यायचंय. आपला तो एक देव करून घ्यावा. आपला तो एक देव करून घ्यायचा, आणि करून घ्यायचा आणि इकडं तिकडे ठेवायचं नाही, त्याला डोक्यात ठेवायचं. हरी बुद्धी जपे आम्ही ठेवतो, देवदेव करतो, पण पायानं, पण हातानं, पण तोंडानं. बाबा सांगायचे पायी तीर्थयात्रा घडो, म्हणावं फक्त गाण करू. आम्हाला वाटतं काय गाण आहे, ते म्हणजे आपल्यासारखं कोणाचंच चालत नाही. टकोर जेवढं आपलं चालतं तेवढं कोणाचं चालत. बाबा सांगायचे किती चालत असतं व्यवहारात, परमार्थात मात्र गहाण. माऊलीचं पण तेच म्हणणे हो, परमात्मा डोक्यामध्ये ठेव, नित्य सत्य मीत हरिपाठ जासी. कसा हरिपाठ पाहिजे? नित्य पाहिजे, नित्य. फक्त 5 ते 6 नाही, फक्त 5 ते 6 हरिपाठ तेवढा नाही, नित्य. तो सत्य पाहिजे. सत्य एकच आहे,
काय सत्य? सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल परमात्मा सत्य. विठ्ठल सत्य तर त्याच्या पाठाला विठ्ठल पाठ म्हणायला पाहिजे का नाही? पांडुरंग पाठ, विठ्ठल पाठ, राम पाठ, कृष्ण पाठ. काय म्हटलंय? हरिपाठ. कोणता हरी सांगा ना. आपल्या अधिकारी सांगायचे म्हणजे त्याला हरी कथा मिळायचा. कोणता हरी? ऐका, हरी हे स्वरूपवाचक पद आहे, लक्षात ठेवा. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ हरला घनदाट हरी दिसे. स्वरूपवाचक पद आहे बरं का. म्हणून लक्षण करताना एक स्वरूप लक्षण आहे आणि एक तटस्थ लक्षण आहे किंवा एक निर्गुण लक्षण आहे, एक सगुण लक्षण आहे, एक साकार लक्षण आहे, एक निराकार लक्षण आहे, एक मूर्त लक्षण आहे, एक अमूर्त लक्षण आहे. म्हणून मूर्त लक्षणामध्ये तुमचे राम आले, कृष्ण आले, पांडुरंग आले. आमचा हरी मात्र अमूर्त लक्षणामध्ये, स्वरूप लक्षणामध्ये, बाकीचे सगळे तटस्थ लक्षणामध्ये. आणि म्हणून आम्हाला तो हरी जपायचा आहे, पण नित्य जपायचा आहे, तो सत्य जपायचा आहे. आणि मीत म्हणजे मुख हलेना, कंठ हलेना, जिव्हास परेना राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. त्याला म्हणायचं नित्य सत्य मीत हरिपाठ. तो मेळा आपला जमलाय, लक्षात ठेवा बरं का. आता एवढं सगळं आम्हाला प्राप्त झालं ना बरं का. एकाच वाक्यात आमची उपेक्षा केली जाते की म्हणले ते ना त्यांचं काही सांगू नका, म्हणले ते आनंद संप्रदायाचे. असं संप्रदायावर आहे काय सांगू नका. एकाच गोष्टीवर तुम्हाला अहेर केला जातो, केवळ संप्रदाय म्हणून. म्हणून बाबा कधी म्हणले नाही आम्ही आनंद संप्रदायाचे. आणि आम्ही ह्या अधिकारी मंडळीच्या सोबत एवढे वर्ष राहिलो, एकाही अधिकाऱ्याने तरी आम्ही आनंद संप्रदायाचे म्हणून म्हटलं नाही का. जेव्हा माऊलीने हे चार एकत्र आणले ना, मूळचे 5 संप्रदाय तुम्हाला सांगतो. मूळचे 5 संप्रदाय. पहिला संप्रदाय सौर, सूर्याची उपासना. दुसरा गणपत्य, तिसरा शाक्त, चौथा शैव आणि 5वा वैष्णव. आता सूर्याची उपासना करणारे फक्त सूर्याला सोडून कोणाला मानित नाही. देवीची उपासना करणारे देवीला सोडून कोणाची उपासना करत नाही. भगवान शंकराची उपासना करणारे भगवान शंकराला सोडून कोणाला मानत नाही. गणपतीची उपासना करणारे भगवान गणेशाला सोडून कोणाची पूजा करत नाही. म्हणून हे मर्यादित राहिले, हे संकुचित राहिले आणि म्हणून भक्तीच्या अंगाने मागे पडले. राहिला 5वा संप्रदाय वैष्णव, हा मात्र व्यापक सगळ्या अंगाने सगळ्यांना मानणारा होता. आणि म्हणून हा जगाच्या पाठीवर पुढे आला. पण पुढे येत असताना परत याचे 4 भाग पडले. 4 म्हणजे या संप्रदायाचे अंग आहेत ते भेद नाही. हो, एक चैतन्य असेल, एक स्वरूप असेल, एक प्रकाश असेल, एक आनंद असेल. हे एकाच वस्तूची 4 अंग आहेत. जसे अंतःकरणाचे 4 अंग आहेत ना, मन बुद्धी चित्त अहंकार, तसे त्या वैष्णव संप्रदायाचे ही 4 अंग आहेत. परत काळाच्या ओघामध्ये ही मागे पडले. पण राहिला तो आनंद, तो मात्र आजही जसाच्या तसा हा सूर्य आणि हा जयद्रथ हा अनुभव जो येईल त्याला देण्यासाठी सक्षम आहे. आणि म्हणून त्या अनुभवाचा उदो करायचं सोडून दिलं, पण त्याची उपेक्षा केली जाते. का उपेक्षा केली जाते? तर तुम्हाला सोडून तो अनुभव कोणालाच आलाच नाही म्हणून उपेक्षा होते. मला
आता जाणकार मंडळी सगळी एका संताला बहिष्कृत केलं ह्या वारकरी संप्रदायाने. कोणाला त्या संताचं नाव सांगता येईल का? हं? नाही, ते तर आपल्याच मालिकेत. त्या संताचं नाव आहे रामदास स्वामी. कोणी जर दासबोध वाचत असेल ना तर, कारण बाकीच्या संतांनी माऊली सारख्यांनी ज्ञान सांगितलं पण असं इनडायरेक्ट सांगितलं, कोणाच्या नाकाला झुंबून असं सांगितलं बरं का. पण आपले महाराज मंडळी जसं सांगत आहेत ना त्याच तोडीत रामदास स्वामी झटकाच आला पाहिजे. तुम्ही दासबोध वाचा, त्याच्यात ज्ञान समास वाचा, तुम्हाला झटकाच येईल का तुम्हालाच कळेल फक्त. हा, कारण तो अनुभव आहे आपल्या साधकांचा. आणि तो अनुभव, कारण नाक खाजवलं का नक्त वर्मत म्हणतात ना, तुमच्याकडे आहे का? पण नाक जर खाजवलं ना, ज्याला नाक नाही त्याच्या समोर तर त्याला राग येतो. हा, आणि तसं रामदास स्वामीकडे बघून येणार महाराज का जे जे सांगितलंय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय, पण तो अनुभव आम्हाला नाही, म्हणून सगळ्यांनी मिळून रामदास स्वामींच्या वाङ्मयावर बहिष्कार टाकला. आज कोणताच कीर्तन का रामदास स्वामीचं वाङ्मय कीर्तनात येऊन देत नाही का? आम्ही नक्ते हे त्याच्यातून शिकतो. निवाडा विठाला विठाला देव ओळखावा एक, तेच ज्ञान ते सार्थक, येरती अवघित निरर्थक पोटविद्या. रामदास स्वामी सांगतात कोणती विद्या आहे? पोटविद्या. म्हणून आपले बाबा सांगायचे भाऊ सगळे पोटावर होते, मग भीष्माचार्य होते, पण पोट बाबून तुकड बाबू होते. भाषा फक्त श्रीपादावारी वापरायची महाराज, आमच्यासारखे तोडून नाही गोड वाटत. पण रामदास स्वामी सांगतात येरती अवघीच निरर्थक पोटविद्या. पोट भरायचं साधन आहे, दुसरं काही नाही. मग अशा संताला जवळ करते काय? नाही करणार, पण ते त्यांना आपण जवळ करायचं का? आपला अनुभव मांडलाय जसाची तसा. सद्गुरूचा बोध भला परी त्याचा जपून हे सांगितलं. हा विचारत साधके केला पाहिजे. सांगा आता, सद्गुरूचा बोध भला त्याचा जपूनही सांगितला. हा विचारत साधके केला पाहिजे. किती वारकऱ्यांना कळलं सांगा आता? पण आमच्या येड्यातल्या येड्या साधकाला कळत ना. त्याला माहिती आहे ना भाऊ चालूच आहे, चालूच आहे. बाबा सांगायचे भाऊ चालूच आहे. मग त्याचा काय प्रबोधाचा काय जप करायचा आहे? त्याच्यावर आरूढ राहायचंय का जप करायचा आहे? त्याच्यावर आरूढ राहायचंय म्हणा. जप त्याचा करायचा नाही. सद्गुरूचा बोध भला परी जपूनही सांगितला. हा विचारत साधके केला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या संतांचे पाईक हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला सांगू का? सांगून जातो जाता. भगवान शंकराला प्रश्न विचारला पार्वतीमध्ये, प्रभू तुम्ही ज्याचं चिंतन करता मला सांगा ना, तुम्ही काय चिंतन करता? म्हणले तुला सांगितलं असतं पण तू काही शहाणी नाही. म्हणजे कशावरून? मागच्या जन्मात काय केलं होतं तुला आठवत नसेल पण मला आठवते. मागच्या जन्मामध्ये अरे माझ्या आराध्यावर संशय घेतला, तू काय शहाणी का? आणि तुला शहाणं म्हणावं? नाही प्रभू आता घेणार नाही. नक्की घेणार नाही. तुम्ही आता ज्या शहाणी झाले, माझे शहाणी नव्हते. तुम्ही ज्याचं चिंतन करताना मला ते चिंतन सांगा, म्हणजे तुला असं सांगता येणार नाही. मग काय करावं लागेल महाराज? हा यमुना सागराला जिथे मिळते ना त्या ठिकाणी घेऊन गेले, डमरू वाजवला, काहीच ठेवलं नाही महाराज. पशु पक्षी सुद्धा नाही. आणि बसले भगवान शंकर समोर. पार्वती माता आहे. जसं आपले अधिकारी अगोदर सद्गुरूचं चिंतन करतात, नामाचं चिंतन करतात, डोळे मिटतात महाराज. भगवान शंकरांनी डोळे मिटले आणि नामाचं चिंतन आता पार्वती मातेला
पोत द्यायचा अनुग्रह द्यायचा म्हणून भगवान शंकरानं त्या नामाचं चिंतन करत असताना पार्वती मातेच्या अगोदर भगवान शंकराची अवस्था झाली. भगवान शंकराची अवस्था झाली आणि तुमची जशी होती ना तशीच झाली मला. हराये रामचरित तुलसीदास वर्णन करतात भगवान शंकराच्या अवस्थेचं. आहे का नाही तुमच्यासारखी? तेच वर्णन तुकोबार आहे. कंठी प्रेम राहते नयनी निरलोटे हृदयी प्रगटे राम परमानंदामित सुख पावा हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजयावरी सुख घडो घडी वाढू लागे. आहे का नाही तुकोबार आहे? तुलसीदासांचा अनुभव पाठ करून मांडलाय का घेऊन मांडलाय तुलसीदासांनी? भगवान शंकरांचा अनुभव मांडत असताना तुलसीदासांनी घेतला आणि तोच अनुभव 1000 किलोमीटरवर भंडारा डोंगरावर तुकोबारायांनी घेतला आणि तोच अनुभव तुमच्या घरात तुम्हाला आणून दिलाय. कोणी आणून दिला? ज्याने आणून दिला त्याचं वर्णन अभंगाच्या पहिले.
तुम्ही संतजन, हे संतजन हो, तुम्ही कृपाळू आहे, कृपाळू आहात. कसे कृपाळू? अहो सगळ्या अंगाने कृपाळू. संत कोणत्याही अंगाने कृपा करत नाही. चंदन कोणत्या बाजूने घातल्यावर सुगंध देतो? चंदन नसेल कळत तर विस्तव कळतो ना. विस्तव कोणत्या बाजूने धरल्या चटका बसतो? अंगारकनी बहुवसू बहुवसे उष्णता समान जैशी तैसा नाना जीवराशी परे शिवसे. कोणत्या बाजूने विस्तव धरला चटका बसतो? कोणत्या बाजूने धरल्यावर कमी चटका बसत नाही ना. कोणत्याही बाजूने धरा चटका बसल्याशिवाय राहत नाही. संत कोणत्याही अंगाने तुमच्या संगतीमध्ये येऊ द्या, कृपाच करतो. बरीच लोखंडाला फेकून मारला राग तरी लोखंडाचं सोनं होते. तसा संत आता सांगत होते. म्हणजे कोणाच्या तरी येता येता एक हॉटेल बघितलं आणि रामदास बाबांना बरेच दिशेला जावं लागलं. एसटी थांबवली. कुठं जायला एक हॉटेल बघितलं. श्रीपाद बाबा रामदास बाबा उतरले खाली आणि हॉटेल आहे म्हणून म्हणजे बाहेर जाता येईल आपल्याला. बाहेर जाण्याच्या निमित्तानं साधं घडला तो हॉटेलवाला मालक आणि तिथं सांगा काय सांगा नाही. अहो ज्ञानोबा तुकोबरायांचा यथार्थ तुमच्यापर्यंत आणून दिलं. मला तुमच्या अनुभवाला आणून दिलं या दोन महात्म्यानं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत राहिले. आता आपण कसे चालतो तो भाग वेगळा आहे, तो ज्याचा त्याचा भाग आहे. महात्मे मात्र ज्ञानोबा तुकोबरायांच्याच पावलावर चालत राहिले आणि म्हणून 28वी पुण्यतिथी सुद्धा एवढ्या दणक्यात कोणतरी आपल्या वर्ष श्राद्धाची चिंता आहे, आपल्या दाव्याची चिंता आहे. वाटून घेते दावे सुद्धा. म्हातारीचं एकाने घालायचं, म्हातारीचं एकाने घालायचं. नाही तर महात्म्याची 28वी पुण्यतिथी 25व्या पुण्यतिथीला हेलिकॉप्टर घेतलं महाराज. इथं जेवढे कीर्तनकार आहेत एवढे हात परत कधी वाट्याला येतील सांगता येत नाही. सगळ्या कीर्तनकारांना अख्ख्या हाराने मळून टाकलं. इथं स्टेजवर उचलून घेतलं महाराज 5-5, 10-10 जणांनी. कशामुळं? या भक्तीला पाय लागले. म्हणून महात्म्याच्या संगतीत तुम्ही आले ना, तुम्ही पण त्या कृपेला पात्र आहेत. लक्षात ठेवा, महात्म्याची कृपा अविरत आहे. अविरत कधी असते कधी नसते. त्याला महात्म्याची कृपा म्हणत नाही. ती आई-वडिलांची कृपा म्हणा फार तर. कधी असते कधी नसते. पोरगा चांगला वागला तर कृपा आहे, नाही चांगला वागला तर कृपा करतील सांगता येईल. महात्मे मात्र अविरत कृपा करत असतात. फक्त आपण त्याला सन्मुख व्हायचे. झालो सन्मुख तो कैसा सन्मुख म्हणून आपण संतांना सन्मुख व्हायचंय. अविरत जे कृपा करतात ते कृपाळू आहेत, पण नुसते कृपाळू नाहीत. गावामध्ये 5च्या नंतर सुद्धा काही लोक कृपाळू होतात. गावाच्या खाली काट्याकुपाटीमध्ये नवीन पाहुणा दिसला का म्हणजे आज पाहुणचार गेलं काट्याकुपाटीमध्ये तिकडं आणि असा पाहुणचार केला का त्या पाहुण्याला येताच आहे ना गावामध्ये. हे काय कृपा कमी आहे का? 100-500 रुपये एका धक्क्यात खर्च केले ना, कृपाळू नाही का? 500 रुपये खर्च केले ना, कृपाळू नाहीत का? अरे कृपाळूच आहेत पण सज्जन नाही. आम्हाला कृपाळू पाहिजे ना, सज्जनही पाहिजे. चला पुढं. आता कृपाळू भेटले, सज्जन भेटले, पण संत लागतात आम्हाला. नुसते सज्जन चालत. आता म्हणा काय फरक आहे सज्जनामध्ये? महत्वाचा फरक शास्त्राने सांगितला बरं का. सज्जन चांगला वागतो, चांगला बोलतो, जगाचं हित करतो, पण वेदाला मानित नाही आणि देवाला मानित नाही. आणि आता पुढे तसं राहिले काय म्हणतो? तो सज्जन असू शकतो, संत असू शकत नाही. जो वेदाला मानतो, जो देवाला मानतो आणि ज्याचा सज्जन असून कृपाळू असून ज्याचा ब्रह्मसत्यत्वाचा चांगला आहे का आणि जगत मिथ्यत्वाचा निश्चय झालाय, त्याचं नाव संत आहे. लक्षात ठेवा. म्हणून बाबा तुमच्याकडे बघताना कधी गरीब श्रीमंत म्हणून पाहत
कधी काळा गोरा, कधी उंच ठेंगणा, नाही ना काय म्हणून बघत होतो सांगा ना. तुका म्हणे सांगू किती देव म्हणून या तो भगवंताच्या. अरे देवच म्हणून तुमच्याकडे पाहत होते का, तर जगत नाहीच आहे, जगत मिथ्यात्वाचा निश्चय आणि एक ब्रह्म सोडून दुसरं काही नाहीच आहे. ब्रह्म सत्यत्वाचा निश्चय झालाय, म्हणून हा निश्चय ज्याचा झाला तोच भक्त संत पदाला पात्र आहे. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. फार तर फार निळोबरायांकडे बोट करतात, पण ऐका भाग्याची आपण निळोबरायानंतर संत झाले नाही असं वारकरी संप्रदाय जो समजतो आम्ही वारकरी संप्रदायाचे, त्यांचं मन निळोबरायानंतर संत झाले नाही. मी म्हणतो झाले नाही का तुम्हाला मिळाले नाही. निळोबरायानंतर एक महात्मा अमरावती जिल्ह्यामध्ये अवताराला आला, त्याचं नाव प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. गुलाबराव महाराजांनंतर तेवढ्या ताकदीचा एकच महात्मा महाराष्ट्रानं बघितला, त्यांचं नाव श्री चांगलं आहे. मग पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचणारे बघितले आपण, ऐकले, पण एका झटक्यात बाबानं त्यांच्यावर काट मारून शून्य मार्ग दिले महाराज. अरे पाण्यावर चालत असशील तर 2 रुपयाची फक्त तुला किंमत आहे का? पाण्यावर पलीकडे जायला लागतातच किती 2 रुपये. तुझ्या लेखी आमची किंमत 2 पेक्षा जास्त नाही. पुरावा नाथबाबांचा आहे, शिथिलापिशे कोणत आहे अपिशे नेले राजा हुंचे पाणी काय. म्हणून कोणी पाण्यावर तरी चालत असला ना, त्याच्यापेक्षा ज्याच्या डोळ्यात अश्रू येतोय नामचिंतनात तो आम्हाला मोठा आहे. लक्षात ठेवा. सांगतो साक्षात देव म्हणून कोणीतरी तुमच्या समोर येईल, तुम्हाला चतुर्भुज रूप दाखवील, त्याच्यापेक्षा नामचिंतनामध्ये डोळ्यामध्ये अश्रू येणारा, अंगावर रोमांच येणारा, कंठ दाटून येणारा श्रेष्ठ आहे. कशावरून? नामदेवराय महाराजांच्या प्रमाणे साक्षात देव होतो, पण संतांच्या मांदियाळीमध्ये शून्यापेक्षा जास्त मार्ग मिळाले नाही. लक्षात ठेवा. आणि तुम्ही घेतलेला अनुभव घेतला तेव्हा नामदेव पक्का झाला म्हणले, तोपर्यंत कच्चाच. सांगा ना अजून काय कृपा केली पाहिजे सांगता. त्याच वेळी स्वतः खेत्राला एवढ्या मोठ्या नामदेवाचा गुरु केला ज्याने खापर नाही म्हणून दिलं. हो, ज्याने खापर म्हणून दिलं नाही. कृपणच जाती काहीच नाही. काही काही ठिकाणी कृपणच गेल्या म्हणतात चहा पिणार का, चहा घेणार का. हा, आणि पुढच्या वेळी येताना जेवायलाच यायचं. मग आता गॅस पुढच्या वेळी येताना जेवायलाच यायचं. गंमत सांगू काय जाता जाता ऐका, आमचा नगर दिला मोकळा ढाका, माणसंही मोकळे ढाके, माणूस आमच्याकडे भरून पुरून उरली महाराज. आणि म्हणून आमच्याकडे ग्रंथ तयार झाले ज्ञानेश्वरी सारखे. आणि नुसती ज्ञानेश्वरी झाली काय, अमृतानुभव त्या जागेवर. आणि थोडे पलीकडे गेले 100 किलोमीटर वरती आणि एकच ग्रंथ लिहिला चांगदेव 65, जो सुद्धा त्याच्याच पानावर लिहून दिला. कोणाच्या पानावर? पान सुद्धा माऊलीने खर्च नाही केलं. पान कोणाचं होतं? त्याच्याच पानावर म्हणजे तेवढंच वास आता. माझ्याकडे पान सुद्धा खर्च करायची इच्छा नाही, कारण मी जिथं आता बसलोय ना ही भूमी मला पान खर्चू दे. आमच्या नगर जिल्ह्यात ज्ञानेश्वरी सांगायचं ना, ती भूमी पण तशी लागते महाराज. कृपाळू उदार जसे महात्मा कृपाळू. मला कोणाचा निषेध करायचा नाही बरं का. म्हणजे गोविंद बाबा मला तुम्ही काहीतरी असं वेगळं काही वाटून घेऊ नका. चालता चालता चिंतन आपलं
एवढे कृपादान तुमचे एवढं कृपेचं दान माझ्या पत्रात द्या काय दान द्या आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुमती त्या परमात्म्याला आमची आठवण द्या का आठवण द्या. तर आता अनादी कालपासून आम्ही फिरतोय महाराज फिरतो परंतु आनंदात नाही दुःखात. किती दुःख आहे सांगण्याच्या पलीकडे काय सांगू गर्भीची आता मदभोगिता नारायण मास मदमदाना तुझा क्षण क्षणा घ्यात याच्यापेक्षा जास्त मारताना अनेक यातना यमकरवी कोण सोडविला तेथे तुला. एवढं दुःख भोगत भोगत आम्ही इथपर्यंत आलो. पाप पुण्य समान झालं म्हणून इथं आलो. लक्षात ठेवा. म्हणून जेवढे नरदेहाला प्राप्त झाले ना आता जरी गरीब दिसत असले तरी सुद्धा सगळ्यांचं पाप पुण्य समान झालं. कर्माच्या संबंधानं सगळे सारखे सबकी निशाणी कशावरून सगळ्यांचंच पाप पुण्य समान झालेले. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार मग गाडीची गाडीच्या खाली उतरत नाही आणि एखादा स्लीपर नीट नाही मग हे कसं काय. जे सोबत घेऊन आलेत ना बाबा त्यांनी घोळत म्हणजे त्रास ते येताना घेऊन आले
प्रतिकूल प्रारब्ध येताना आम्ही सोबत आले 1 करोडपती आणि त्याच्या सोबत एक मोलमजुरी करणारा त्याच्या सोबत गेला. आता एका घोळा असा झाला, करोडपती निघायच्या दिवशी त्याच्या तिजोरीत 10,000 रुपये होते. जायचे 2 महिने, आता विलाज नाही, ATM नाही, व्यवस्था काही नव्हती. 10,000 रुपयाचा बंडल 2 महिन्यासाठी द्यावं लागलं. आणि जे मोलमजुरी करणार होतं ते म्हणलं 2 महिन्यापासून तयारी करतोय तीर्थयात्रेला जायची. त्यांनी 40,000 रुपये खिशात चालवले. खिशात 40,000, करोडपतीच्या खिशात 10. ते मोलमजुरी करीत होतं ते बिसलेल्याशिवाय पाणी पित नव्हतं. आणि ते करोडपती होतं त्याला बिस्किरी घ्यायची म्हणले की त्याच्या अंगावर काटा उठायचा. का ते सोबत घेऊन आलाय ना त्यांनी तसं तुमच्या ते सोबत आलंय ना ते प्रारब्धानी हे सगळं घोळ केले. हे प्रारब्धानी लहान मोठे केले. पण नरदेहाला तुम्ही आले ना सगळे एका लेवलचे होते. सोबत जे प्रारब्ध आणलं ना त्या प्रारब्धानं तुका म्हणे साठे आणि प्रारब्धानं केले वाटे. हे लहान मोठेपणा प्रारब्धाचा आहे महाराज. प्रारब्ध भोगलं का संपून जातं. पण मूळचे मात्र आम्ही लहान मोठे नाही. मूळचे सगळे सारखेच आहेत. आणि म्हणून प्रारब्धाच्या योगानं दुःख भोगतोय ते भोगूनच हारावं लागतंय. असं किती वेळा भोगतोय त्याचं गणित नाही. पण इथं मात्र प्रारब्धही संपवता येतंय, संचितही घालता येतंय आणि क्रियमानही बाधत नाही. एवढी हे तीनही फायदे आमच्या एकट्या सद्गुरूंनी नुसतं आमच्याकडे बघितलं आणि हे तिन्ही माप आमच्या कृपा कटाक्षाने हारले आपुल्या परी बैसविले म्हणून तो कृपाळू. आणि म्हणून तो त्या परमात्म्याची आठवण कशी करायची हे आम्हाला सांगून देतो महाराज. तो कृपाळू महात्मा. आणि म्हणून हो आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगाला आमची आठवण करून द्या जीवाची. पण तो पांडुरंग संतजन हो तुम्हाला माझ्या दारात पाठवील आणि मग तुमच्याकडून माझा उद्धार होईल. तसा मी उद्धार करून घ्यायला समर्थ नाही. अभंगाचं
हा आम्ही जीवदशा स्वीकारलेली आहे म्हणून आम्ही अनाथ झालो, म्हणून आम्ही पापी झालो, पतित झालो, अपराधी झालो. का? कारण जीवदशेने आम्हाला ग्रासलं. लक्षात घ्या, महात्मा मात्र काही बघत नाही, सद्गुरू काही बघत नाही. तुम्हाला अनुग्रह दिला, तुम्ही मोठे, तुमच्याकडे पैसे म्हणून दिला, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण त्या सद्गुरूने लहान बघितला नाही, मोठा बघितला नाही. म्हणून ते श्रीपाद बाबांनी जेवढे जेवढे अधिकारी बाबांचीच लक्षणं सगळ्यांकडे अगदी जशीचे तशी वागायला. म्हणून अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. आपल्याला कोणालाच पाया वेगळं केलं नाही, उलट पाया म्हणजे पाया घेतल्याच खूप नाही. नाहीतर ठिकाणी तुझं बघून कार्यक्रम, घरदार बघून कार्यक्रम. हा मोठा असला तर जवळ, बारका असला तर म्हणला माळा सुद्धा फेकून, बारक्याला माळा फेकून मोठ्याला माळा जवळ आपल्याला मात्र कृपाळू हे सगळे अधिकारी वर्ग आपल्याला भेटला. आम्हाला बरेच दिवस असं वाटायचं बाबांना बघितलं नाही ना, ती खूप खंत जीवनामध्ये असे कायम टोचत राहायची. पण मला खरं सांगू का, एवढी अधिकारी मंडळी येत गेली ना, आमचे आप्पा 2-3 दिवस खूप झाले, 2-3 दिवस झाले आणि इतकं काही सांगून देतात ना, असं वाटतं की बाबाच आले त्यांच्या रूपानं. आप्पांच्या रूपात बाबा पूर्ण करताय. आमचे फोन होत नाही, पण ताई फोन करणार. तुम्हाला तर काय फोन करायला नको, तुम्ही तर काय खूप बिझी आहे. कशातलं काय बिझी, कुत्र खात नाही माझा अहंकार असतो, फालतूचा नको त्या गोष्टीचा अहंकार, लौकिकाचा अहंकार, बाकी काय. पण मनोव्यापारी सगळे सारखीच आहेत. मला एकाला झाकवायचं आणि एकाला दाखवायचं. वास्तवात बघितलं ना तर सद्गुरूची लक्षणं ना आमची लक्षणं अजिबात म्हणजे तसोभर मॅचिंग नाही. म्हणजे दुसरे जर असतं तर व्यवहारात आम्हाला जवळच नसतं केलं, कारण गुणधर्म कोणतेच मॅच होत नाही. तरी सुद्धा अभेर नाही, त्याचं नाव महात्मा आहे. तुम्हा मला जवळ केलं आणि जवळ करून इच्छा नसताना हे पदरात टाकलं आणि जसं जसं सुख मिळत गेलं तसे तसे आपण जवळ गेलो. आपण काही जवळ नाही गेलो, सुख मिळत गेलं म्हणून जवळ गेलोय. सुख जर मिळालं नसतं तर गुरुजी आम्ही पण हे कृपाळू पण महात्म्याचं आहे, हे सज्जन पण महात्म्याचं आहे, हे संत पण महात्म्याचं आहे. आणि म्हणून अनाथ अपराधी पतित आणि आगळं म्हणजे नमुनाच आहे महाराज जीव. करू नाही तेच करतोय, खाऊ नाही तेच खातोय, पाहू नाही तेच पाहतोय, असा आगळा आहे. पण सद्गुरूच्या तावडीत सापडला सारखा तुला सोडला नाही महाराज. बोलीला वाल्मिक पैसा तर करीन वरतून चावीला नामा म्हणे, वाल्या पळ्यासारखा सोडला नाही तर तितकं तर पापाव म्हणायचे तुम्ही आम्ही केलं. म्हणून आपल्याला सुद्धा सद्गुरूच्या तावडीतून सुटका नाही आलं घरात आणि सगळ्यांना देव करून टाकलं. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं त्या परमात्म्याचं हाताने काढे विठोबा कुमार
कार्यक्रम संपला का? तसे 11 हो माझ्या चुलते 11 वाजले म्हणा अजून. कार्यक्रम जोपर्यंत इथं सूचना होत नाही कोणी उठायचं तुमचं पाया पडू का? विठोबा रखुमाई सद्गुरूच्या कार्याची तळमळ अंतकरणात जेवढी रुजत म्हणतात तेवढा तो जीव तो जीवाची बरी तू के महेश आणि आपल्या अधिकाऱ्यांकडून ते बघायचं. जे जबाबदारी कार्याची सोपवली ना किती अंतकरणामध्ये रुजावी महाराज ते जबाबदारी हे सद्गुरूचं कार्य किती अंतकरणामध्ये ठसावं काय करा मर्यादा 2 वर्ष झाली मला एक मी जाता जाता अनुभव आमचा सांगून जाईल. बोलू नका. हरी विठ्ठल विठ्ठल अनुभव असा होता 2 वर्षापूर्वी परमादरणीय वैकुंठवासी प्रकाश काका महाराज गायकवाड नगरकरांचा अनुभव आहे. सद्गुरू कार्यात किती अंतकरणामध्ये रुजावं याला काहीतरी मर्यादा आहे. प्रकाश काका महाराजांचं देहावसान झालं आणि दशक्रिया आमच्या नगरच्या अमरधाममध्ये दशक्रिया विधी होत होता. पावला शिवेना महाराज हरी महाराज पावला शिवेना इकडचा दावा मागून इकडून सुरू झाला संपला तिकडला संपला तिकडला संपला तिकडला संपला दावे संपून गेले सगळ्यांना कावळे शिवले आणि एवढा अधिकारी महात्मा कावळा शिवले विचारच करण्यास असं कसं काय झालं. मग म्हणले लहान मुला जीव अडकला असं त्याला दर्शन घ्यायला लावलं तरी शिवेना मोठ्या त्याला दर्शन घ्यायला लावलं तरी शिवेना. ती नाथ होती छोटी म्हणजे तिच्यात अडकला असं. आता हे महात्म्याचे जीव यांच्यात अडकला उपस्थित एवढी मंडळी होती एकेकाच्या मनाने महाराज कशानेच कावळा शिवेना. शेवटी जी ज्येष्ठ मंडळी असते ना ती ज्येष्ठ त्याच्यासाठी लागत असतात बरं का. बेलवंडीकरांच्या सोबत बिलाडे आप्पा हे सगळं बघत आणि आप्पा बराच वेळ झाला आप्पा पुढं आले आणि काकांचे थोरले चिरंजीव पियुषनं बाजूला घेतलं. म्हणले काय सांगायचं ते पियुषला सांगितलं. जा म्हणजे दर्शन घे आणि मी सांगतोय तेवढं. काय सांगतोय आतापर्यंत जसं बाबांचं कार्य ताईंच्या हातून तुम्ही घडून आणलं. कार्य कोणाचं आहे बाबांचं. हातून कोणाच्या घडवलंय ताईंच्या. पण कोणामुळे घडलंय काकांच्यामुळे घडलंय. आणि तसंच कार्य मी थोडंही कमी पडू देणार नाही. सगळी जबाबदारी मी घेतो एवढं म्हण आपण काय मला सांगितलं. नंतर मी काय म्हणायला लावलो तुम्हाला पटणार नाही. तो पियुषाला गेला त्याने पिंडाला दर्शन घेतलं एवढं म्हणून आणि तो वळाल्यानंतर त्याने तोंड फिरवलं माणसाकडे यायला निघला आणि सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या.
4-5 कावळे होते ना, सगळे कावळे खाली उतरले किल्ल्याला. सांगावं नाही, ग्रंथात वाचलेलं नाही, हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आता विद्वान मंडळी याला काय म्हणत असतील, अंधश्रद्धा म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, पण हा आमचा अनुभव आहे. हा घे माझा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असेल आणि पाप नसेल दोष नाही. इतकं सद्गुरूचं कार्य अंतःकरणामध्ये रुजावं लागतं. का गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला कार्य आठवण, सद्गुरूच्या कार्याची जबाबदारी तुम्ही गेले तरी कोणाच्या तरी खांदा बघून तुम्ही ती जबाबदारी टाकली आणि मग तिथून काढता पाय घेतला तोपर्यंत नाही. त्याला म्हणायचं कृपाळू, त्याला म्हणायचं सज्जन आणि त्याला म्हणायचं संतजन. आणि म्हणून असे संतजन आमच्या जीवनात आले ना, हे आमचं भाग्य. कधीच होतं माहित नाही. कोण पुण्य फळ आले आजी देखील पावले, ऐसे मेनो नारायणा संती सांभाळले दिना. कोण हा राम का दिनाजीचा मंगळ, ऐसे मेनो नारायणा संती सांभाळले दिना. तुका म्हणे लाभ का विठ्ठला, ऐसे मेनो नारायणा संती सांभाळले दिना. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं चालती घ्यायची का मागतो अजून माझी वेळच होती नाही, मला दान अरे विठाला विठाला सगळ्यांनी बाबांच्या आवडीचं भजन सगळ्यांनी महिला मंडळी नाम आणि पुरुष मंडळी मोठ्या प्रेमाने आता भजनाला टाळाटाळ करायची. नामदेव जास्त झालं का कमी झालंय मला काही कळलं, पण आवाज मात्र इथून यायला पाहिजे होता. इथून आला याचा इथून काढा बस. नामदेव ज्ञानेश्वर पैसे केली कटकट वाकडी कानी बोले सारोग्य मंजूळ बोलत शेवाणी शिकविता धनी वेदाची म्हणून समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या यांच्या कृपेनं त्यांच्याच कृपेनं केला. हॅलो तुम्ही बघा माझं हरी त्यांची नाही
सोडणार आहे काय जाणार रे हा जाणार रे